संपूर्ण देशभर रावणाची विजयादशमीच्या दिवशी दहन केले जाते, तर अमरावतीमध्ये मात्र आदिवासी बांधव रावणाला आपले पूर्वज मानून रावण पूजेचा उत्सव दरवर्षी पार पडत असतात। दरवर्षी अमरावतीच्या राणी दुर्गावती चौकात रावण महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यावर्षी देखील अमरावतीत आदिवासी बांधवांनी वीरांगना राणी दुर्गावती यांच्या 500व्या जयंतीनिमित्त राजा रावणाची पूजा करून उत्सव साजरा केलाय। गेल्या 19 वर्षापासून अमरावतीच्या राणी दुर्गावती चौकात रावणाची पूजा केली जाते। यावेळी देखील जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात आदिवासी बांधवांनी एकत्र येत रावण उत्सव साजरा केला, तर राणी दुर्गावती यांची जयंती सुद्धा साजरी करण्यात आली। यावेळी रावणाची पूजा अर्चना करण्यात आली। आज 5 ऑक्टोबर 2025 सर्वांना सेवा जोहार। सर्वात पहिले प्रसार माध्यमांचे खूप खूप अभिनंदन। वीरांगना राणी दुर्गावती जयंती यांच्या 501व्या जयंती महोत्सव आणि कोण राजा रावण यांचा बोंगो यांची महापूजेचा कार्यक्रम या ठिकाणी वीरांगना राणी दुर्गावती चौकामध्ये आयोजित केलेला आहे। हे कार्यक्रमाचं 19वे वर्ष असून अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज बांधव या कार्यक्रमाला येत असतात। आणि एक सर्वांना सांगायचा उद्देश हा आहे की राणी दुर्गावती जयंती आणि रावण पूजा हे एकत्र घेण्यामागे उद्देश असा की रावणाला गोंडी लोकगीतांमध्ये मेघनाथाला गोंडी लोकगीतांमध्ये मडावी कुटुंबाचा मडावी हे त्यांचं टोटम आहे आणि या टोटमाचं त्याच वंशातल्या राणी दुर्गावती सुद्धा आहे। आणि म्हणून सामूहिक पद्धतीनं राणी दुर्गावती जयंती आणि गोंडराजा रावण मेघनाथ यांची पूजा मागच्या 19 वर्षापासून या राणी दुर्गावती चौकामध्ये होत असते। आणि अमरावती जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी रावण दहनाचे कार्यक्रम विविध संघटना संस्था आयोजित करत असतात। त्याला आदिवासी समाजाच्या वतीने नक्कीच विरोध होतो। आदिवासी समाजाच्या भावना या आपल्या पूर्वजांच्या प्रति जुळलेल्या आहेत। रावणाला, मेघनाथाला, महिषासुराला, नरकासुराला आदिवासी समाज आपला पूर्वज मानतो। आणि आमची हात जोडून सर्वांना विनंती आहे, जर या देशाच्या संविधानाने या देशामध्ये प्राण्यांना सुद्धा पूजण्याचा अधिकार दिलेला आहे, तर इथं दोन हाताच्या आमच्या पूर्वजांना अशा पद्धतीनं कलंकित करून विटंबना जर करत असेल तर याचा नक्कीच आदिवासी समाजाच्याकडून विरोध होणार आहे, निषेध होणार आहे। आणि मला असं वाटते की सुज्ञ भारतीय नागरिक आदिवासी समाजाच्या धार्मिक भावनांचा नक्कीच विचार भविष्यात तरी करतील अशी या आपल्या सर्वांना विनंती करतो। आणि सोबतच राणी दुर्गावतीचा जो पराक्रम आहे, कारण 15व्या शतकामध्ये वीरांगना राणी दुर्गावतींनी परकीय आक्रमणकाऱ्यांचं आक्रमण सतत 3दा परतून लावलं। अशा या गोंडवाना साम्राज्याच्या शूर आपण काय म्हणू दुर्लक्षित वीरांगणेचा सुद्धा इतिहास जगासमोर आणला पाहिजे, यासाठी सुद्धा राणी दुर्गावती जयंतीचा कार्यक्रम मागच्या 19 वर्षापासून राणी दुर्गावती स्मारक समितीच्या वतीनं आयोजित केला जातो। विदर्भ सिटी न्यूज अमरावती।